रक्षावया अवतार घेसी धर्म रक्षावया अवतार घेसी धर्म रक्षावया अवतार घेसी धर्म रक्षावया अवतार घेसी धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्त जना आपुल्या पाळीसी भक्त जन अंबरोची साठी जन्म सोचिले अंबरोची साठी जन्म सोचिले आपुल्या पाळीसी भक्त जना आपुल्या पाळीसी भक्त जना अंबऋषी साठी जन्म सोशियेले अंबऋषी साठी जन्म सोशियेले धर्म रक्षावया अवतार घेसी धर्म रक्षावया अवतार घेसी धर्म रक्षावया अवतार घेसी धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्त जना आपुल्या पाळीसी भक्त जना अंबरोची साठी जन्म सोचिले अंबरोची साठी जन्म सोचिले आपुल्या पाळीसी भक्त जना आपुल्या पाळीसी भक्त जना अंबऋषी साठी जन्म सोचियेले अंबऋषी साठी जन्म सोशियेले दुष्ट निर्दाळिले किती एक दृष्ट निर्दाळिले किती एक दुष्ट निर्दाळिले किती एक निर्दाळिले किती एक दृष्ट निर्दाळिले किती एक दृष्ट निर्दाळिले किती एक
निर्धारिले किती एक अंबरुषीसाठी जन्म सोशी अंबरुषीसाठी अंबरुसीसाठी जन्म सोसियले दृष्ट निर्दाळिले किती एक धन्य तुका म्हणे तुझ वर्णिती पवाडे होय नारायणे दया सिंधू अंबरुसीसाठी जन्म सोसियले दृष्ट निर्दाळिले किती एक नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा नमो विष्णू रूपा विष्णू माय बापा नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा नमो विश्वरूपा नमो माय बापा उदार अमुप पांडुरंगा पांडुरंग उदार अमुप पांडुरंग माझी वाणी तुझे वर्णी गुण माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे देई प्रेम काही कळा ऐसे देई प्रेम काही कळा ऐसे देई प्रेम काही कळा नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सुपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी 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 आदत्रय जननी देवाची अजयांचे केले आस्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमिमलमचलं सर्वादिसाक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि षड्गुण ऐश्वर्य संपन्न जगदाधार भगवान पंढरीश परमात्मा विश्वमावली ज्ञानोबराय वैराग्य रागशी जगद्गुरु तुकोबराय आणि आपले सगळ्यांचं आराध्य आशुतोष भगवान माणकेश्वराच्या चरणविंदी कीर्तनरूपी सेवा समर्पित करण्यासाठी निवडलेला भंग ज्यांच्या बोलण्यात सूर्याची प्रखरता आकाशाची विशालता हिमालयाची उत्तुंगता आईची ममता मित्राची सख्यता कधी कधी वज्रापेक्षा कठीण आणि कधी कधी लोण्यापेक्षा मृदू शब्द ज्यांच्या वाणीत आहेत असे जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबराय यांचा अतिशय गोड असा भगवान परमात्म्याच्या जन्माचं प्राकट्याचं भगवान परमात्म्याचं अवतीर्ण होण्याचं वर्णन करणारा भंग आहे विठला विठला आज भगवान परमात्म्याच्या आपल्या प्रत्येकाच्या मनावर विराज्य करणारा अधिराज्य करणारी भगवान परमात्मा प्रभू रामचंद्र यांचा आज जन्मदिन आहे आणि म्हणून मोठ्या आनंदानं मोठ्या प्रेमानं आपण सगळे भाविक मंडळी सगळे भक्तगण माता भगिनी आणि पुरुष वर्ग या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. एखादा पाहुणा जर आपल्या घरी यायचा असेल फार लांबून मुंबईवरून आल्यानंतर यायचा असेल मुंबईवरून आलेला पाहुणा आपल्या घरी जर यायचा असेल तर आपण सुंदर प्रकारे त्याच्यासाठी जेवणाची व्यवस्था करतो. मातीचं घर असेल सारवून ठेवतो सगळ्या भिंती स्वच्छ करतो
तो पाहुणा फार दिवसानंतर आपल्या घरी येणार आहे म्हणून सगळी काळजी सगळी व्यवस्था आपण करतो. तो पाहुणा आल्यानंतर त्याच्यासाठी विशेष प्रकारचं त्याला आवडणारं जेवण आपण करतो. आणि तो पाहुणा आल्यानंतर त्याचा आदर तिथ्य करतो. गेल्या 10-15 तासापासून ज्या पाहुण्याची आपण वाट पाहत असतो, तो पाहुणा आल्यानंतर त्याचा आदर तिथ्य किती आपण आनंदानं करतो. त्याच्याही पेक्षा ज्येष्ठ जर पाहुणा आपला कोणी येणार असेल, आपला जावाईच आपल्या घरी येणार असेल, किती आपण तयारी करतो. आणि तो जर धोंड्याच्या महिन्यात येणार असेल तर त्याची किती तयारी करतो आपण. कपडे लत्ते सगळे शिवून आपल्या लेकीला आपल्या जावयाला त्याचा आदरातिथ्य करण्यासाठी किती व्यवस्था आपण करतो. मला सांगा, त्याच्याही पेक्षा एखादा तालुक्याचा आमदार जर आपल्या घरी येणार असेल तर त्या तालुक्याच्या आमदारासाठी आपल्या घरी जेवण करण्यासाठी त्याच्यासाठी किती तयारी करतो. मला सांगा, आज भगवंत आपल्या घरी येणार आहे. प्रभू रामचंद्रजी आपण आपल्या घरी येणार आहे. आपल्या या मंदिरामध्ये, या प्रांगणामध्ये आज आपल्याला भगवान परमात्म्याला आणायचं आहे. आपण किती तयारी केली पाहिजे. आणि त्यासाठी प्रत्येकानं नुसतं मनानं नव्हे, नुसतं कानानं नव्हे, तर ध्यानानं प्रत्येकाच्या हृदयामध्ये राम आला पाहिजे, तो निर्माण झाला पाहिजे. आणि जाताना प्रभू रामचंद्राचं प्राकट्य आपल्या मनामध्ये प्रत्येकाच्या मनात झालं पाहिजे. इतकं सुंदर भजन, इतकं सुंदर कीर्तन आणि इतकं सुंदर मनन आपल्याला करायचं आहे. विठ्ठला 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 अभंगाला स्पर्शानं पुजणे अगोदर माझ्याकडे फार वेळ कमी. मी महाराजांना बोललो होतो 10 वाजता कीर्तन सुरू करा, 10 वाजता कीर्तन सुरू करा. भगवान परमात्म्याचं एवढं 7-7 दिवस लोक रामायण सांगतात आपल्याला. प्रभू रामचंद्रजी ऐकायचे, बाकी काहीच नाही. फक्त प्रभू रामचंद्राच्या नामाचं चिंतन करायचं आहे. हा सगळा परिसर जिथपर्यंत आवाज जातोय तो सगळा परिसर पुण्यवान झाला पाहिजे. त्यासाठी या सप्ताहाची ती कर्तव्यता आहे. आणि म्हणून ते सगळं करण्यासाठी, हा सगळा परिसर पुण्यवान करण्यासाठी ज्या पावन आणि पवित्र रामनवमीच्या पर्व काळावरती आपण ह्या सप्ताहाची उभारणी केलेली आहे. हा उत्सव ज्या प्रभू रामचंद्राच्या नामानं सुरू केलेला आहे, ते नाम प्रत्येकाच्या हृदयामध्ये साठवलं पाहिजे. आणि हृदयामध्ये साठवल्यानंतर आपलं जीवन धन्य होऊन जाईल, नाही का. कार्यक्रमासाठी उपस्थित या ठिकाणी अतिशय ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, माझे गुरुवर्य, ज्यांना पाहिल्यानंतर सगळं विसरून चरणाशी स्पर्श करावा, चरण स्पर्श करावा असे आमचे गुरुवर्य आदरणीय हरिभक्तपरायण या परिसराचं वारकरी संप्रदायाचं भलं मोठं वैभव आमचे हरिभक्तपरायण, आमचे देहलग सुद्धा आहेत, नातलग सुद्धा आहेत आणि गुरुवर्य सुद्धा आहेत. असे या परिसराचं वैभव हरिभक्तपरायण अर्जुनजी महाराज खताळ. तसेच ज्यांना गुरुस्थानी आम्ही मानतो, आमचं जेवढं वय तेवढा परमार्थ ज्यांचा आहे असे आमचे भागवत बाबा खताळ. तसेच आमचे शिवाजी दादा ज्यांनी मला या कीर्तनासाठी पाचारण केलं असे आमचे खताळ बाबा चंदू महाराज खताळ. माझ्यावर मृदुंगाची साथ करणारे आमचे काळे महाराज चौकदार, आमचे बाबा, सगळे ज्येष्ठ हार्मोनियम वादक आपण सगळी मंडळी, माझ्याबरोबर संरक्षणासाठी आणलेले आमचे वाघमारे बाबा, नाही का. या परिसरामध्ये म्हटलं चला आपल्याबरोबरही कोणीतरी संरक्षणासाठी असावं. बसलेले आमचे आजोबा आवारी बाबा असतील, ही सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, परिचित अपरिचित. सकळांच्या पाया माझे दंडवत, 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 सकळांच्या पाया माझे दंडवत. आपुलाले चित्त शुद्ध करा, आपुलाले चित्त शुद्ध करा, शुद्ध करा, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत. आपुलाले चित्त शुद्ध करा, आपुलाले चित्त शुद्ध करा, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत. या कार्यक्रमासाठी ज्यांचं आवाजाचं सौजन्य आहे असे आमचे डेरे पाटील. आणि हा कार्यक्रम महाराष्ट्रभर लोकप्रिय करण्यासाठी संत सेवा या यूट्यूबचे नितीन कोकणे पाटील
यांनाही धन्यवाद देतो. प्रभू रामचंद्र प्रत्येक मानवी मनाला, या भारतातल्या प्रत्येक माणसाच्या मनाला पडलेलं सुंदर स्वप्न आणि त्या स्वप्नाचा अंगीकार प्रत्येकाच्या मनामध्ये करायचा आहे, मन स्वच्छ करायचं आहे आणि प्रभू रामचंद्राला आपल्याला अंतरामध्ये साठवायचंय. पुढच्या वर्षीचं राम जन्माचं कीर्तन ज्या दिवशी सुरू होईल त्या दिवसापर्यंत सुंदर मानवी मनाला पडलेलं स्वप्न जोपर्यंत आपल्या अंतरामध्ये प्रभू राम आहे, अंतराचा शेवट होईपर्यंत आपण म्हणतो आता काही राम राहिला नाही, तोपर्यंत प्रत्येकानं भजन करायचंय. प्रत्येकाच्या मनामध्ये राम आला पाहिजे. सदा सर्वदा योग तुझा घडावा, सदा सर्वदा योग तुझा घडावा, सदा सर्वदा योग तुझा घडावा, सदा सर्वदा योग तुझा घडावा. तुझे कारणी देह माझा पडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षिव नको गुणवंत अनंत, उपेक्षिव नको गुणवंत अनंत. तुझे कारणी देह माझा पडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंत अनंत, उपेक्षू नको गुणवंत अनंत. रघुनायका मागणे हेची आता, रघुनायका मागणे हेची आता, उपेक्षिव नको गुणवंत अनंत, उपेक्षिव नको गुणवंत अनंत. रघुनायका मागणे हेची आता, रघुनायका मागणे हेची आता, उपेक्षू नको गुणवंत अनंत, उपेक्षू नको गुणवंत अनंत. हा सगळा परिसर राममय झाला पाहिजे. मी मला आज भाग्यवान समजतो. आज आपण आमच्या महाराजांनी, खताळ महाराजांनी या ठिकाणी मला पाचारण केलं. आज फार मोठं कर्तव्य, फार मोठ्या कर्तव्यपूर्तीचा आनंद मला घ्यायचा आहे. माझं शरीर, तुमचं शरीर, सगळ्यांचं शरीर, जिथपर्यंत आवाज जातो त्या सगळ्या झाडा वेलींना, त्या पशुपक्ष्यांना मला प्रभू रामचंद्राच्या नामाचा आनंद द्यायचा आहे. कायमी उद्धार पावेल, कायमी उद्धार पावेन, कायमी उद्धार पावेन, कायमी उद्धार पावेन. काय कृपा करील नारायण, काय कृपा करील नारायण, काय तू पकडला नारायण, काय तू पकडला नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, ऐसे तुम्ही सांगा संत जन. करा समाधान चित्त माझे काय खंड येईल कर्म, काय खंड येईल कर्म. कर समाधान चित्त माझे, काय खंड येईल कर्म, काय खंड येईल कर्म. आपल्या सगळ्यांना विनंती, ही माझी जबाबदारी नाही, सगळी तुमची जबाबदारी. मी तुमचं भजन करण्यासाठी आलोय, ध्यानात ठेवा. मला भजन येत नाही म्हणून मी इथं शिकण्यासाठी तुमच्याकडे आलेलो नाही. मला तुमचं भजन करायचंय. तुमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये प्रभू रामचंद्राचं प्राकट्य करायचं आहे. या आशुतोष भगवंतांना ज्यांचं प्रभू रामचंद्रावरती नितांत प्रेम आहे, अशा आशुतोष भगवंतांना प्रभू रामचंद्राची आज भेट घालून द्यायची आपल्याला. आणि म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. टाळकऱ्यांना विनंती आहे, टाळ फुटले तरी चालतील, घाबरू नका. सगळे टाळ नवे घेऊन देईन मी, सगळे टाळ. मला फक्त आकडा सांगा सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी, बरं का बाबा, खताळ बाबा. मी सगळे नवीन घेऊन देईन, फुटले तरी चालतील, टाळ वाजवा. आणि तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, तुम्ही सुद्धा किमान भजन चालू असताना टाळ्या वाजवा. माझं काहीच नाही आहे इथं. मी माझे फक्त एवढे कपडे घालून आलोय. ही घोंगडी तुमची आहे, माईक तुमचा आहे, सगळे देरे पाटलांचं सगळं साहित्य आहे.
कोकणे महाराजांनी या ठिकाणी समोर लावलंय, माझं काहीच नाहीये, पण लक्षात ठेवा प्रभू आमच्या हनुमंतरायांनी लंका जाळली. मला माहिती, सगळ्यांना माहिती आहे, रामायणातला प्रसंग सगळ्यांना माहिती आहे. हनुमंतरायांनी लंका जाळली. तेल कोणाचं होतं मला सांगा बरं? तेल कोणाचं होतं? लंकेतल्या लोकांचं होतं, बरोबर आहे की नाही? एकाच घरातून तेल आलं नाही, ते म्हणजे बिभीषणाचं घर, आणि म्हणून बिभीषणाचं घर जळालं नाही. तेल रावणातलं होतं. रावणाच्या लोकांनी, लंकेतल्या माणसांनी तेल दिलं होतं. कापडं सुद्धा कोणी गुंडाळली होती? कोणी गुंडाळली होती? बरोबर आहे की नाही? लंकेतल्या लोकांनीच गुंडाळली होती. कापडं सुद्धा लंकेतल्या लोकांनी गुंडाळली होती. तेल सुद्धा लंकेतल्याच लोकांचं होतं. जळाली सुद्धा रावणाची लंका. हनुमंतरायांचं काय गेलं? काय गेलं हनुमंतरायांचं? तसं हे सगळं तुमचं आहे. माईक तुमचं आहे, भजन करणारी मंडळी सगळी तुमची परिचयाची. हा सगळा मंडप तुम्ही सजवलाय. मी निघून जाणार आहे, माझं काहीच जाणार नाही, सगळं जळणार आहे तुमचं आहे. आणि म्हणून तुम्हाला जर तुमचं जर जळावंसं वाटत नसेल, फक्त टाळी वाजवा. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आमच्या या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये प्रभू रामचंद्राच्या नामाचा, प्रभू रामचंद्राच्या आचाराचा आणि भगवान श्रीकृष्णाच्या विचाराचा, रामकृष्ण आणि हरी म्हणजे भगवान योगेश्वर, या तीन नामाचा, रामकृष्ण हरी या तीन नामाचा जप, या तीन नामाचा मंत्र आमच्या तुकोबरायांना गुरुवर्यांनी दिला. त्याच्या अगोदर विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी सुद्धा प्रभू रामचंद्राच्या नामाचा उच्चार केला. हरिपाठाच्या सगळ्या भंगामध्ये प्रभू रामचंद्राचं नाव आहे. प्रत्येक ठिकाणी उपदेशित करताना प्रभू रामचंद्राला आदर्श मानून विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी, जगद्गुरु तुकोबरायांनी मंत्र दिला. राम कृष्ण हरी मंत्र दिला. राम कृष्ण हरी मंत्र दिला. राम कृष्ण हरी मंत्र दिला. राम. बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण हरी, आणि स्वप्नामध्ये मंत्र दिला रामकृष्ण हरी. आणि राम नामाचा उच्चार कशासाठी रामनाम करायचं, कशासाठी प्रभू रामचंद्राचं नाव घ्यायचं? सगळ्यात महत्वाचं, आपण सगळे सांसारिक माणसं आहोत, आणि सगळ्या संसारिक माणसामध्ये अनेक प्रकारची सुख आणि अनेक प्रकारची दुःख आपल्याला होत असतात. आणि या दुःखातून निवारण होण्यासाठी आपल्याला जर कोण वाचवत असेल तर फक्त आणि फक्त राम, नाही का? कारण रामच शेवट करतो, रामच सुरुवात आहे. भजनाची सुरुवात रामपासून होते, भजनाचा शेवटही रामपासून होतो. रामकृष्ण हरीनं विणा घेतला जातो, रामकृष्ण हरीनंच पुंडलिकाचं नाव घेऊन तो संपवला जातो. मग रामाचं एवढं नाव, एवढं प्राकट्य, एवढं सगळं महत्व काय प्रभू रामचंद्राच्या नामाचं महत्व काय? एवढं त्याचं सगळ्याच संतांनी त्याचा उल्लेख केला. याचं कारण सुख आणि दुःखामध्ये आपल्याला समसमान, सुख आणि दुःखामध्ये समसमान आपल्याला वाटावं, आपल्या मनाची अवस्था ती सारखी व्हावी. एका विद्यार्थ्याने शिक्षकाला विचारलं होतं, रामाचंच नाव का? तर राम म्हटल्यानंतर सगळ्या पापांचा नाश होतो, आणि म्हटल्यानंतर तोंड बंद होऊन जातं. म्हणजे बाहेरची पापं, आतली पापं बाहेर जात नाही, बाहेरची पापं आत येत नाही. हे राम नामाचं वैशिष्ट्य आहे, नाही का? आणि म्हणून प्रभू रामचंद्राचं नाव घेतलं पाहिजे, आणि सुखदुःखामध्ये आपल्याला सारखंच वाटावं असं भगवंताचं रूप आहे. सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ. सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ. ज्ञानाचा उद्भोग भक्ती प्रेमाचा कल्लोळ. ज्ञानाचा उद्भोग भक्ती प्रेमाचा कल्लोळ. ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ. ज्ञानाचा उद्भोग भक्ती प्रेमाचा कल्लोळ. धन्य जगी तोची एक हरे रहिनाचे. राम कृष्ण वासुदेव सदा स्मरेवाचे. तोची एक हरे रहिनाचे. राम कृष्ण वासुदेव सदा स्मरेवाचे. शांतीब्रह्म एकनाथ महाराज अगदी प्रेमानं सांगतात, सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ. या जगामध्ये आनंद देणारा, प्रत्येकाला आनंद देणारा फक्त आणि फक्त भगवंत आहे. आणि म्हणून त्या भगवंताला का साठवायचं, का साठवायचं? ज्यानं भगवंताला हृदयामध्ये साठवलं त्याचं काय झालं?
त्यांची सरली येरधार त्यांची सरली येरधार त्यांची सरली येरधार त्यांची सरली साठविला हरीची हृदय मंदिरी त्यांची सरली येरधार झाला सफर व्यापार हरी आला हाता मग कैची भय चिंता. आणि म्हणून त्या भगवंताला काय गरज आहे आपल्याला या ठिकाणी ज्याला ज्याला भगवंताची गरज वाटली ती सगळी मंडपामध्ये आली. बरोबर आहे की नाही बाबा? ज्याला गरज वाटली ती घरीच राहिली नाही का? खरोखर ही सगळी टोपी घालणारी माणसं आम्हाला कधी कधी आमच्या मनाला खेद होतो. खरोखर 1200 वर्षापूर्वी ज्या जगद्गुरु ज्या विश्वमाऊली ज्ञानोबरायांनी प्रेममूर्ती नामदेवरायांनी वारकरी संप्रदायाची स्थापना केली आणि वारकरी संप्रदायाची स्थापना करताना प्रत्येक माणसाला कोणत्याही माणसाच्या मनाला स्पर्श दुःखाने स्पर्श करू नये यासाठी कोणाही जीवाचा न घडावा मत्सर. हे सगळं ज्याच्या मनातली भावना होती अशा सगळ्या साधू संतांनी या वारकरी संप्रदायाची रचना केली. आणि वारकरी संप्रदायाची रचना करताना महाराष्ट्राच्या पलीकडला देव आणि महाराष्ट्रामधला देव आज प्रत्येक गावामध्ये ज्या ज्या गावात शक्य आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये राम जन्माचा उत्सव होतो. 1 वर्षानंतर प्रभू रामचंद्राचं मंदिर अयोध्येमध्ये आजच्या दिवशी त्याचा समारोह होणार आहे. हे सगळं करताना तो राम प्रत्येकाला ज्याच्याकडे जावं लागतं आपल्याला प्रभू रामचंद्राचं दर्शन घ्यायचं असेल जन्मस्थळाला जायचं असेल तर अयोध्येला जावं लागेल. परंतु आमच्या वारकरी संप्रदायाच्या मंडळींनी मात्र महाराष्ट्रामध्ये क्रांती केली आणि महाराष्ट्रातला देव प्रत्येकाच्या घराघरामध्ये आणून ठेवला नाही का? प्रत्येकाच्या घराघरामध्ये प्रत्येकाच्या हृदयामध्ये प्रत्येकाच्या गावामध्ये त्याचं प्राकट्य केलं. प्रत्येकाच्या घरात येऊन बसवला. आमच्या कीर्तनकार मंडळींनी सुरुवातीला रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरोवा पंढरपुरातला तो. मात्र कीर्तनकार आल्यानंतर सुंदर येते ध्यान उभे विटेवरी. तो कीर्तनकार आल्यानंतर तो देव आमचा या मंडपामध्ये आमच्या वारकऱ्याबरोबर टाळ वाजवण्यासाठी सिद्ध होतो. ही सगळी परंपरा हे सगळं वैशिष्ट्य हे सगळं नाविन्य आमच्या संतांनी आमच्या महाराष्ट्राच्या परंपरेला दिलं आणि प्रत्येकाच्या हृदयामध्ये ते आणून ठेवला. प्रत्येकाच्या गावागावामध्ये तो आणून ठेवला. हे फक्त आणि फक्त उपकार त्या संतांचे आहेत. आणि म्हणून आजही प्रभू रामचंद्र याच ठिकाणी आहेत. आपल्याला त्याचा जन्मदिन करायचा आहे. का करायचा जन्मदिन? काय अडकलंय आपलं त्यांच्याशिवाय? याचं कारण ज्या भगवंतानं 84 लक्ष योनीमधून आपल्याला मनुष्य म्हणून जन्माला घातलं आणि मनुष्य म्हणून जन्माला घालताना ज्या देवानं आपल्याला मनुष्य म्हणून जन्माला घातलं त्याच्या उपकारातून परतफेड करायची आपल्याला. त्याच्या ऋणातून मुक्त व्हायचं आहे. त्या देवाला प्रार्थना करायची आहे. जेने हा जीव दिला दान जेने हा जीव दिला दान तयाचे करेन चिंतन तयाचे करेल चिंतन जग जीवन नारायण जगा जीवन नारायण गाईन गुण तयाचे भिवरेच्या तिरी जोया भिवरेच्या तिरी गाईन गुण तयाचे जोया भिवरेच्या तिरी जोया भिवरेच्या तिरी. त्रेतायुगामधला प्रसंग आपल्याला आठवायचा आहे. त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्राचा जन्म झाला आणि त्रेतायुगामध्ये जन्म झालेल्या प्रभू रामचंद्राचं पुन्हा एकदा आपल्याला जन्मोत्सव करायचा आहे. आपल्या बाळाचा वाढदिवस असेल आपल्या घरचा एखादा कार्यक्रम असेल किती तयारी करतो. आज आपल्याला सगळी ती तयारी करायची. त्रेतायुगामधले प्रभू रामचंद्रजी आपल्या हृदयामध्ये साठवायचे आणि जाताना ते घरी घेऊन जायचे. आपल्याला आपला व्यवहार आपलं जगणं सुखकर होण्यासाठी ज्या मर्यादा घातल्या साधू संतांनी देवानी ज्या मर्यादा पुरुषोत्तमानं प्रभू रामचंद्रजी जगले तसं जगण्याचा प्रयत्न करायचा. प्रभू रामचंद्राचं जीवन एक आदर्शवत जीवन होतं. आचार संपन्न जीवन होतं आणि या आचार संपन्न जीवन जगताना प्रत्येक
प्रत्येकाला, प्रत्येक नात्याला स्पर्श करण्याचा, प्रत्येक नात्याला न्याय देण्याचा प्रयत्न प्रभू रामचंद्राने आपल्या जीवनामध्ये केला. प्रत्येक नात्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला. आणि हे न्याय देताना, हा न्याय, त्या न्यायाला न्याय देताना, त्या प्रतिज्ञेला सार्थ करण्यासाठी प्रयत्न करताना प्रयत्नाची पराकाष्ठा प्रभू रामचंद्रांनी केली. स्वातंत्र्यानंतर भारताचं वैभव कसं असावं, तर ते प्रभू रामचंद्राप्रमाणे असावं, प्रभू रामचंद्राच्या राज्यकारभारासारखं असावं. भारताचे जर 3 तुकडे केले, या 3 तुकड्यांमध्ये भारताच्या शेजारच्या सगळ्या राज्यांमध्ये वरती जर गेले तुम्ही, उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, हरियाणा, या 4 राज्यामध्ये प्रभू रामचंद्राच्या नामाचं संस्करण केलं जातं. त्याच्या खाली उत्तर प्रदेशचा काही भाग, गुजरातचा काही भाग, त्या सगळ्या राजस्थानचा काही भाग, या ठिकाणी भगवान परमात्मा श्रीकृष्ण, आणि कर्नाटक या प्रांतामध्ये, केरळमध्ये भगवान श्रीकृष्णाला पूजनीय केलं जातं. आणि यामध्ये, या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या 3 राज्यामध्ये आमचा हरी पूजला जातो. म्हणजे या 3ही देशाचे जर 3 तुकडे केले, या 3 तुकड्यामध्ये राम, कृष्ण, हरी, हिमालयापासून कन्याकुमारी पर्यंत या 3 नामाचा जप केला जातो. हे 3ही नावं एकाच अंगाची असलेली, एकाच प्रकारची असलेली, ते कोणत्याही त्याच्यामध्ये भेद नाही. हरिहरा भेद भेद, हरिहरा भेद, हरिहरा भेद, हरिहरा भेद, हरिहरा भेद भेद, हरिहरा भेद, हरिहरा भेद, हरिहरा भेद. नाही नका करू वाद, नाही नका करू वाद वाद वाद, एकाचे हृदयी, एकाचे हृदयी. नाही नका करू वाद, नाही नका करू वाद, एकाचे हृदये, एकाचे हृदये. हरी आणि हर, भगवान विश्वनाथांनी कुणाचं पूजन करावं? राम पूजी सदाशिव, श्रीराम जय राम जय जय राम. आमच्या सगळ्या भक्तांनी प्रभू रामचंद्राची पूजा करावी. आगतम राम श्री स्वागतम राम, आगतम राम श्री स्वागतम राम, आगतम राम स्वागतम राम, आगतम राम सुस्वागतम राम, आगतम श्री स्वागतम सुस्वागतम राम, आगतम श्री स्वागतम सुस्वागतम राम, आगतम राम श्री स्वागतम राम, आगतम राम श्री स्वागतम राम, आगतम राम स्वागतम राम, आगतम राम सुस्वागतम
त्रेतायुग सुरू होण्याच्या अगोदर सगळ्यांना माहित होतं राजा दशरथाला शाप मिळाला. राजा दशरथाला श्रावण बाळाची कथा सगळ्यांना माहिती, मला तिकडे जायचं नाहीये. आणि पुत्र वियोगानं तुझा मृत्यू होईल. आणि काय आनंद झाला प्रभू राजा दशरथाला, पुत्र वियोगामुळे मला मृत्यू येणार असेल परंतु त्या निमित्तानं पुत्र तरी होईल. एक दिवस राजमहालामध्ये बसलेला असताना राजमहालावर वरतून पाहिलं राजा दशरथानं, एक श्वान एक कुत्री, त्या कुत्री 6 पिलांना पाजत होती. ती 6ही पिलं कुत्रीच्या आजूबाजूला त्या कुत्रीचं दूध पिण्यासाठी प्रत्येक जण त्या कुत्रीला हिंडवत होता, तिच्या आजूबाजूला हिंडत होता. आणि ती कुत्री मात्र त्यांच्यापासून बाजूला सुटत होती. तिची इच्छा नव्हती, त्या मातृत्वाला दूध पाजण्याची इच्छा नव्हती. आणि राजा दशरथ वरतून पाहत होता, काय माझं दुर्भाग्य, एवढा सगळा राजमहाल असताना माझ्या पोटी मात्र संतती नाहीये. हे साधा पशु ज्याला दोन वेळेचं अन्न मिळायची भ्रांत आहे, त्याला मात्र भरपूर अपत्य आहेत, मला मात्र एकही अपत्य नाही. वशिष्ठ ऋषींना विचारलं. वशिष्ठ ऋषींनी सांगितलं, एक दिवस येईल तुम्हाला पुत्र संतती होईल, परंतु तुमच्या जीवनामध्ये त्याच्या अगोदर एक घटना घडेल. सगळा इतिहास मुखोद्गत होता वशिष्ठ ऋषींना, नाही का. आणि म्हणून साधूच्या रक्षणासाठी, धर्माच्या संस्थापनेसाठी आणि या जगामध्ये अधर्माचं निर्दालन करण्यासाठी या भूतलावरती देव जन्म घेणार हे माहीत असताना राजा दशरथाला मिळालेला शाप आणि मग पुत्र कामेश यज्ञ केला. सगळी कथा तुम्हाला ज्ञात आहे. मला काय सांगायचं आहे, प्रभू रामचंद्राचे जन्म झाला, प्राकट्य झालं प्रभू रामचंद्राचं. आणि प्राकट्य झाल्यानंतर काय आनंद झाला राजा दशरथाला, माझ्या पोटी प्रभू रामचंद्र जन्माला आले. एवढा मोठा सुकुमार, सगळ्या लोकांना आनंद झाला, धरणीला आनंद झाला, जंगलातल्या प्राण्यांना आनंद झाला. याचं काय कारण होतं, कपी कुळाचा उद्धार करणारा, सगळ्यांना सुख देणारा, सगळ्यांना समाधान देणारा आणि सूर्य चंद्र असेपर्यंत ज्याचा विचार, ज्याचा आचार शेवटपर्यंत टिकून राहणारा, असा आचार संपन्न अष्टकला साध्य असणारा महापुरुष या त्रेता युगामध्ये जन्माला येणार आहे. राम जानकी जीवन, राम जानकी जीवन, राम जानकी जीवन, राम जानकी जीवन, राम राजीव लोचन, राम राजीव लोचन. आणि अंगदानं सांगितलं, अरे प्रभू रामचंद्रांवरती आतापर्यंत जे काही तू रावणा केलंस ना, हे सगळं काही भीतीनं केलेलं आहेस. तुझा पराभव अटळ आहे, सगळं तुला माहिती आहे. परंतु हा अहंकार सोडून दे. प्रभू रामचंद्राच्या जीवनामध्ये आणि रावणाच्या जीवनामध्ये फार फरक होता. अहंकारानं युक्त जीवन होतं. रावणाचं जीवन हे मनुष्यासाठी होतं आणि मनुष्यतेसाठी प्रभू रामचंद्राचं जीवन होतं. प्रत्येक माणसानं आपल्याला मोठं म्हणलं पाहिजे, या जगामध्ये माझी कीर्ती राहिली पाहिजे. एवढं सगळं वैभव करणारा पुलत्स मुनीचा नाती असणारा रावण अतिशय अहंकारी होता. आणि मग अंगदानं सांगितलं, एक दिवस तुझा हा सगळा अहंकार जळून जाईल. रावणा, हे सगळं थांबून घे, अजूनही वेळ गेलेली नाही. अशी सल्लामसलत करणारा अंगद निघून आला आणि अंगदानं सांगितलं, अरे रावणा, फक्त एक वानर आला होता, अर्धी लंका जळून गेली. एक वानर आला होता, अर्धी लंका जळून गेली, अजूनही थांब. जाऊ द्या, असं जीवन असणारे प्रभू रामचंद्रजी. किती सांगायचं, प्रभू रामचंद्राच्या जर कथा सांगायला गेलं, संध्याकाळी कीर्तन संपेपर्यंत नव्हे, उद्या सकाळी ह्या वेळेपर्यंत सुद्धा त्या कथा पुरतील. एवढं प्रभू रामचंद्राचं जीवन सुंदर होतं. इतकं सुंदर जीवन लाभलेले प्रभू रामचंद्रजी. सल्लामसलत संपली आणि आता युद्ध अटळ या भावनेनं प्रभू रामचंद्र त्यांनी प्रतिष्ठापना केली भगवान योगेश्वराची. यज्ञाची आहुती, पूजा रमली आणि यज्ञाची पूजा करण्यासाठी कुणीतरी ब्राह्मण आपल्याला हवाय अशी विचारणा जांबवंताजवळ केली. जांबवंत महाराजांना सांगितलं, जांबवंत महाराज,
कोणता तरी आपल्याला ब्राह्मण असला पाहिजे. परंतु माझ्या 2 अटी प्रभू रामचंद्रजी बोलतायत. फक्त 10 मिनिटं बरं का, 10-15 मिनिटं एवढा प्रसंग झाल्यानंतर आपण थांबूया. कीर्तन फार उशिरा सुरू झालं आणि मी मास्तर आहे. शाळा किती वाजता भरली? 5 वाजता सुटणार. माझं जोपर्यंत सांगून होत नाही मी जास्त वेळ तुमचा वेळ घेणार नाही, नाही का? आणि म्हणून थोडंसं माझंही समाधान झालं पाहिजे, तुमचंही समाधान झालं पाहिजे, सगळ्यांचं समाधान झालं पाहिजे. आणि सांगू तुम्हाला, या मंडपामध्ये हा मंडप धर्म मंडप आहे. असाच असतो लग्नाचा मंडप. त्या लग्नाच्या मंडपामध्ये अधिकारी 2च असतात, नवरा आणि नवरी, बरोबर आहे की नाही? परंतु हा धर्म मंडप आहे. या धर्म मंडपामध्ये तुम्ही सगळे अधिकारी आहात. आणि तुम्हाला जोपर्यंत देत नाही मी, तुमच्या मनाचं समाधान होत नाही. आणि मी वेगळा महाराज आहे थोडासा, महाराजांना माहिती आहे, बाबांना माहिती आहे. दरवर्षी कीर्तन असतं बाबांच्या दिंडीमध्ये. मी थोडासा वेगळा, बाकीच्या महाराजांसारखं नाही माझं. मी थोडासा वेगळा, फक्त सेवा करणं आणि सेवा करणं, पुढच्याचं समाधान होईपर्यंत सेवा करणं. ज्या दिवशी माझं कीर्तन चांगलं होत नाही, माझ्या मनाप्रमाणे होत नाही, त्या दिवशी मी बुक्का सुद्धा लावत नाही कपाळाला. भगवंतानं भरपूर दिलंय. नदीच्या काठी जमीन आहे, सुंदर संस्कार करणारे, संस्काराने लहानपणापासून काबाड कष्ट करून आम्हाला स्वतःच्या पायावरती उभं करणारे, सुसंस्कारित, अशिक्षित जरी नसले परंतु आमच्यावर संस्कार करणारे सुंदर आई वडील आहे. दररोज सकाळी, आता नाही परंतु ज्यावेळेस असतात त्यावेळेस, आता मुंबईला असतात ते आई वडील, परंतु सकाळी दररोज आई वडिलांचं दर्शन घेऊन बाहेर पडणारे आम्ही. चेंडूला दांडू एकाचा कावळ्याची चोच, 2चा वाकडा तिकडा, 3चा बैलाची शिंगोटी, 4चा उभा माणूस 5चा उलटा 3, 6चा कुत्र्याची शेपटी, 7चा म्हाताऱ्याची काठी, 8चा झोपेल माणूस 9चा एकावर पूज्य 10चा असा गणिताचा शिक्षक. परंतु जगासाठी आपण काहीतरी दिलं पाहिजे. आम्ही आमचं कर्तव्य करतो, आमचं प्राप्तव्य करतो. आम्ही MSc पर्यंत शिकलो, विज्ञानाचे धडे आणि गणिताचे धडे देतो. डार्विनची थेरी सांगते, डार्विन सांगतो या जगाची निर्मिती पाण्यापासून झाली. पाण्यामध्ये पहिला जीव तयार झाला. डार्विन सांगतो, डार्विनची द थेरी ऑफ इनहेरिटन्स इव्हॅल्युएशन, द थेरी ऑफ इव्हॅल्युएशन सांगते या भूमीची निर्मिती पाण्यापासून झाली. त्याच्यानंतर पाण्यामध्ये जीव सुरू झाले. पाण्यामधले जीव नंतर जमिनीवरती आले. नंतर जमिनीमध्ये आणि पाण्यामध्ये जीव राहायला लागले. आणि नंतर प्राण्यांची निर्मिती झाली. प्राण्यांची निर्मिती झाल्यानंतर मग मनुष्याची जी निर्मिती झाली. अर्ध्या मनुष्य आणि अर्धा प्राणी त्याची निर्मिती झाली. आणि त्याच्यानंतर मनुष्य प्राण्याची निर्मिती झाली. ही डार्विनची थेरी आहे. 200 वर्षापूर्वी 1867 रोजी डार्विननं हा सिद्धांत द थेरी ऑफ इव्हॅल्युएशन मांडला. जगाचा उत्क्रांतीवाद असं म्हणतात त्याला. हा उत्क्रांतीवाद दरवर्षी आम्ही 9वीच्या मुलांना शिकवतो. परंतु आमच्या भगवंतांनी मात्र या उत्क्रांतीवादाच्या अनुषंगाने अवतार घेतले. डार्विन सांगत असेल, परंतु आमच्या त्रेता युगाच्या अगोदर अनेक वर्षापूर्वी या जगाची निर्मिती करताना पहिला अवतार जर घेतला तर पहिला अवतार पाण्यामध्ये घेतला. बरोबर आहे की नाही? पहिला अवतार पाण्यामध्ये घेतला, मत्स्य अवतार. दुसरा अवतार जमीन आणि पाणी. ज्या अवतारामध्ये ज्या जीवामध्ये जमिनीवरती आणि पाण्यामध्ये दोन्ही ठिकाणी राहता येईल अशा ठिकाणी 2 अवतार घेतले. कोणता अवतार? जमिनीवरती वराह अवतार. बरोबर आहे की नाही? वराह अवतार. आणि वराह अवतार आल्यानंतर दोन ठिकाणी राहणारा अवतार वराह अवतार. आणि नंतर अर्धा पशु आणि अर्धा मनुष्य, नाही का? तिसरा अवतार नरसिंह अवतार. आणि नंतर भगवंतानं छोट्या आकाराचा मनुष्याचा अवतार धारण केला. तो अवतार कोणता आहे? वामन अवतार. आणि नंतर आपल्या आईवडिलांच्यासाठी, आपल्या रेणुका मातेसाठी, आपल्या वडिलांच्या सांगण्यानुसार, वडिलांच्या आज्ञेनुसार आईचं शिर वडवणारा परशुराम अवतार. आणि नंतर प्रभू रामचंद्र अवतार. हे सगळे 10 अवतार डार्विनच्या थेरीनं नव्हे तर आमच्या भगवंतानं हे 10 अवतार घेतले. याचंच वर्णन दुसऱ्या चरणात करतात. अंबऋषीसाठी जन्म सोसिले, अंबऋषीसाठी जन्म सोसिले, अंबऋषीसाठी जन्म सोसिले.
सोची दृष्ट निर्दाळीले किती एक निराळीले किती एक दृष्ट निर्दाळीले किती एक निर्दाळीले किती एक अंब ऋषीसाठी जन्म सोशिले अंब ऋषीसाठी जन्म सोशिले अंब ऋषीसाठी जन्म सोसिले दृष्ट निर्धाळलेले किती एक. आणि जांबुवंतांना सांगितलं, जांबुवंत महाराज कोणता असा जो वैष्णव आहे आणि शैव आहे, विष्णूची पूजा करतो आणि भगवान आशुतोष भगवंताची पूजा करतो. त्यांनी सांगितलं या भूतलावरती एकच फक्त पुजारी आहे, एकच फक्त आचार्य आहे. दशानन ज्याला म्हणतात, 10 ब्राह्मणांशी एकाच वेळेस जो शब्द प्रपंच करू शकेल, शब्द विद्येचा प्रसंग मांडू शकेल असा एकमेव आहे दशानन. आणि मग जांबुवंत महाराजांना सांगितलं, प्रभू रामचंद्रांनी तुम्ही पाचारण करण्यासाठी जा. आणि पुलत्सरुणींचे मित्र असणारे, आपल्या आजोबांचे मित्र असणारे जांबुवंत महाराज लंकेला गेले. आणि लंकेला गेल्यानंतर प्रभू रावणाबरोबर रावणाच्या राजसिंहासनावरती विराजमान झाल्या. रावणाला साष्टांग प्रणिपात केला. रावणानं सांगितलं, मी जांबुवंत प्रभू रामचंद्राचा दूत म्हणून तुमच्याकडे आलोय. माझी अशी अपेक्षा आहे, माझ्या राजाचं, माझ्या असणाऱ्या त्या राजस सुकुमार मदनाचा पुतळा रविशशी कळा लोपली आहे असणारे माझे अतिथी, अतिथींची पूजा करायची आहे. आणि या पूजा करण्याचं भाग्य, ते सद्भाग्य तुम्ही घ्यावं, तुम्ही आचार्य म्हणून पूजेसाठी यावं अशी माझी अपेक्षा आहे. रावणापुढे हात जोडून जांबुवंत महाराजांनी प्रस्ताव ठेवला. आणि रावणानं सांगितलं, ब्रह्मम जानामि एवं ब्राह्मणा, ब्राह्मणाचं रक्त माझ्या शरीरामध्ये आहे, मी निश्चित येईल. तुमच्या यजमानांची पूजा करण्यासाठी मी निश्चित येईल. मान्य केलं. आणि मग जांबुवंत महाराजांनी सांगितलं, महाराज माझी एक विनंती, तुम्ही आचार्य म्हणून येणार आहात, परंतु त्या पूजाविधीसाठी, पूजा करण्यासाठी जे साहित्य लागणारे, जे सामुग्री लागणारे, ती सामुग्री कोणकोणती, तेवढी सामुग्रीची यादी करा. म्हणजे आपल्याकडे जसं आपण सत्यनारायण असल्यानंतर बाप्पाकडून यादी मागतो ना, मग तशा पद्धतीनं काय काय आणावं लागेल. रावण महाराजांनी सांगितलं माझे यजमान हे वनचर आहेत, वनामध्ये प्रवास कर, वनवासी आहेत माझे यजमान. आणि वनवासी असल्यामुळे त्यांना काहीच आणणं शक्य नाही. आणि म्हणून मी आचार्य आहे, माझ्या बरोबर लागणारे सगळी समिधा, त्या पूजेसाठी सगळं लागणारी समिधा, सगळं साहित्य, हे सगळं मी घेऊन येईल. तुम्ही काहीच काळजी करू नका. 12 वाजताच्या मुहूर्तावरती, सकाळी ब्रह्म मुहूर्तावरती, सकाळी 5:30 वाजता, पहाटेच्या ब्रह्म मुहूर्तावरती तुम्ही तुमच्या यजमानांना सिद्ध होऊन पूजेसाठी बसायला सांगा. मी सगळं घेऊन येईल, सगळं साहित्य घेऊन येईल. सकाळचे 5 वाजले. प्रभू रामचंद्रांनी आंघोळ केली. आशुतोष भगवंताची भली मोठी मूर्ती, त्याची प्रतिष्ठापना केली. अजानबाहू होते प्रभू रामचंद्रजी, गुडघ्यापर्यंत हात पुरत होते. अजानबाहू तयार केली भगवान शिवाची. आजही तिरुवनंतपुरम मध्ये रामेश्वरम या ठिकाणी भली मोठी मूर्ती आहे. आणि मग रामेश्वराची मूर्ती तयार केली. आणि मूर्तीच्या समोर सकाळी 5:15 वाजता, 5:30 वाजले. आणि 5:30 वाजता रावण महाराज प्रकट झाले. रावण महाराज आले. आणि रावण महाराजांनी आचार्यांना साष्टांग प्रणिपात केला. प्रभू रामचंद्रांनी साष्टांग प्रणिपात केला. आणि प्रभू रामचंद्राची पूजा व्हायला सुरुवात होणार. सगळ्या समिधा मांडल्या, सगळ्या देवतांना आवाहन केलं. रावण महाराजांनी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभम निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा, सगळ्या देवांना आवाहन केलं. सगळे देव त्या ठिकाणी उपस्थित झाले. आणि पूजा सुरू होणार. तेवढ्यात रावणाने सांगितलं, मी यजमानांची पूजा अपूर्ण करणार नाही. यजमानांचं लग्न झालेलं आहे, यजमानांच्या सौला बोलवा.
लक्ष्मण दादाने सांगितलं, अहो यजमानांची पत्नी आहे ती इथं नाही आहे. तिने सांगितलं, यजमानांच्या पत्नीला बोलवते, जर विवाहित असतील तर त्यांना घेऊन या. आदल्या दिवशी मेघनाथांना सांगितलं होतं सीतेला वाटिकेमधून आणायला, आणि 5:30 वाजता मेघनाथांना आवाज दिला आणि सीतामाईला त्या यज्ञासाठी प्रभू रामचंद्राच्या शेजारी रावणानं बसवलं. जांबवंत महाराजांना सांगितलं, जांबवंतजी मी कालच तुम्हाला बोललो होतो, यज्ञासाठी सगळी सामुग्री मी घेऊन येईल, मी अपूर्ण पूजा करणारा ब्राह्मण नाही आहे. ही रावणाची भाषा आहे. आणि यथासांग पूजा विधी पार पडला. दोघांनी दर्शन घेतलं, सपत्नीक दर्शन घेतलं आणि इंद्रजितांना सांगितलं, कुमार सीतेला पुन्हा घेऊन जा. मी तिला कालच सांगितलं होतं, फक्त मी माझ्या आचार्य पदाचा मान ठेवण्यासाठी फक्त सीतेला आणलं होतं. पुन्हा सीतेला रथामध्ये बसवलं, पुन्हा लंकेला घेऊन गेले. रावण महाराज दर्शन घेतलं, यशस्वी भाऊ आशीर्वाद दिला आणि रावण महाराज जायला लागले. प्रभू रामचंद्राने विचारलं, आचार्यजी तुम्ही आचार्य आहात, आमची यथासांग पूजा केली, सांगा तुम्हाला दक्षिणा काय देऊ. प्रभू रामचंद्रजींनी दक्षिणा काय देऊ असा प्रश्न विचारल्यानंतर रावण महाराजांनी दिला असं वरदान दिलं होतं. डोळ्यातून पाणी आलं प्रभू रामचंद्रजींची. काय द्यावे अशी व्हावी उतराई, ठेवी तो हा पाय जीव थोडा, नाही काय. ज्याच्या नावानं कपिकुळाचा उद्धार व्हावा, ज्याच्या नावानं सर्व प्रत्येक माणसाच्या आयुष्याचं सोनं व्हावं, असे प्रभू रामचंद्रजी. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस कुमार मदनाचा पुतळा, राजस कुमार मदनाचा पुतळा. रवी शशिकळा लोपलिया कस्तुरी मळवट चंदनाची उटी. असे असणारे राजे सुकुमार सकाळी 5:30 वाजून 6 वाजले होते. सूर्य नुकताच प्रवेश घेण्यासाठी सिद्ध झाला होता या धरणीवरती आणि संवाद चाललाय रावणाचा आणि प्रभू रामचंद्राचा. आणि रामानं पुन्हा एकदा विचारलं, रावणजी काय अपेक्षा आहे तुमची, काय अपेक्षा आहे तुमची, सांगा. रावणानं सांगितलं, माझी अपेक्षा एवढी आहे, माझा अंतकाळ ज्यावेळेस जवळ येईल, शेवटचा क्षण ज्यावेळेस माझ्या जवळ येऊन ठेपेल, माझी अशी अपेक्षा आहे, तुम्ही दोनही यजमानांनी प्रभू रामचंद्रजी आणि लक्ष्मण दादांनी शेवटच्या अंतकाळामध्ये मला फक्त माझ्या जवळ राहावं आणि माझं समोर मला दर्शन द्यावं. अंतकालेचे मामे बसुरण मुक्ता कलेवरा. माझी गुरुदक्षिणा, माझी या यज्ञाची दक्षिणा द्यायची असेल तर माझी अपेक्षा एवढीच आहे, फक्त एवढंच करायचं, माझ्या अंतकाळामध्ये तुम्ही दोन्हीच माझ्या समोर उभं राहायचं. ही रावणानं केलेली अपेक्षा आहे. दुश्मन असावा तर रावणासारखा असावा, नाही का. चला पुढे. युद्ध संपलं, रावणाचा वध झाला, सगळीकडे आनंद झाला. आणि सगळीकडे आनंद झाला असताना सगळ्यात जास्त जे दुःख झालं होतं ते मंदोदरीला. आतापर्यंत कित्येक वेळा रावणाला आपल्या पतीला सांगितलं होतं की राम तुम्हाला तुमचा वध केल्याशिवाय राहणार नाही, तुमचा वध करण्यासाठी रामाचं जीवन आहे. त्याचं वर्णन स्वप्नामध्ये, मंदोदरीचं स्वप्नामध्ये केलेलं आहे. मला तिकडे जायचं नाही, माझं विषयांतर होईल, भरपूर विषय लांब जाईल, वेळही खूप झालेला आहे. आणि मग मंदोदरी तिनं पाहिलं आपल्या पतीचं शव पडलेलं आहे. या जगामध्ये त्या काळामध्ये तात्कालीन परिस्थितीमध्ये सगळ्यात सुंदर असणाऱ्या पंचकन्येमध्ये एक कन्या ही मंदोदरी होती, सगळ्यात सुंदर पंचकन्येपैकी. आणि अशी असणारी या भारताचं भूषण, मेरठ या राजधानीतील सुवर्ण कन्या, ती मंदोदरी आपल्या पतीचं शव, रावणाचं शव निहाळत होती. कित्येक वेळा सांगून ऐकलं नाही. अहंकारानं आज हा माणूस संपला आणि शांत झाली. सगळीकडे राक्षसांचा खच पडला होता. रावणाची सगळी व्यवस्था कोलमडून गेली होती. आपले सगळे आप्त स्वकीय सगळे संपून गेले होते युद्धामध्ये. एका माणसाच्या अट्टहासापायी
सगळं संपून गेलं होतं, सगळ्या कुळाचा नाश झाला होता. आणि मंदोदरी तिथून उठली आणि प्रभू रामचंद्रजी समुद्राच्या त्या कडेवरती बसलेले असताना आज भयंकर अशांतता भगवंताला सतावत होती. माझ्या आणि रावणाच्या युद्धामध्ये अनेक राक्षसांचा वध झाला, त्यांची काय चूक होती म्हणून त्यांना मरण पत्करावं लागलं. याचा विचार करत असणारे भगवान प्रभू रामचंद्रजी गेल्या 6 महिन्यापासून आपल्या बरोबर आपल्या मनाची इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्या बरोबर फिरणारी ही सगळी वानर सेना, ही 18 पद्म वानर आपल्या बरोबर त्याचा संसार सोडून, त्यांचा राज्य सोडून, त्यांचा देश सोडून आपल्या बरोबर आले. या सगळ्यांना फक्त मी माझ्या अट्टहासासाठी इथपर्यंत आणलं. हा विचार करत असताना संध्याकाळ झाली होती, सूर्यास्त संपला होता, युद्धाची घटिका टळून गेली होती. आणि हा विचार करत असताना एका दगडावरती बसलेले, एका शिळेवरती बसलेले प्रभू रामचंद्रजी हा विचार करत असताना अचानक एक सावली अंगावरती पडली आणि ती सावली एका स्त्रीची आहे हे समजलं. स्त्रीची सावली समजल्यानंतर प्रभू रामचंद्रजी उठले, हात जोडले आणि साष्टांग प्रणिपात केला. अजून त्या स्त्रीला सुद्धा पाहिलं नव्हतं. साष्टांग प्रणिपात केला आणि पाहिलं, समोर पाहिलं, मंदोदरी समोर उभी होती प्रभू रामचंद्राच्या समोर. आणि मंदोदरीला पाहून साष्टांग प्रणिपात केला. टचकन प्रभू रामचंद्राच्या डोळ्यातून पाणी आलं, घाम फुटला अंगाला. आतापर्यंत काहीच वाटलं नव्हतं एवढं केलं तरी सुद्धा. आता मात्र भयंकर क्लेश निर्माण झाले, मनाला दुःख झालं. याचं कारण आतापर्यंत जी 6 महिन्यापासून तयारी केली होती ज्याला रावणाला मारण्यासाठी, ती रावणाची पत्नी आज जाब विचारायला आली होती. शांतपणे स्थितप्रज्ञ अवस्थेमध्ये बसणारे, अष्टकला संपादन केलेले प्रभू रामचंद्रजी जीवनामध्ये पहिल्यांदा स्थितप्रज्ञ झाले होते. आज तोंडातून शब्द फुटत नव्हता. त्या मातेनं, मंदोदरी मातेनं साष्टांग प्रणिपात केला आणि सांगितलं, माझी फार दिवसाची इच्छा होती प्रभू रामचंद्रजी तुम्हाला पाहण्याची, फार दिवसाची इच्छा होती. आज माझं दर्शन झालं. मला हे पाहायचं होतं, या कुबेराचा रथ स्वर्गातून इथपर्यंत आणणारा, या सगळ्या देवदेवतांना आपल्या पायाखाली घेणारा, नवग्रहांना समोर लगेच तिथी विचारणारा माझा पती रावण, ज्याचं सारथ्य ब्रह्मदेवानं करावं, ज्याचं अंगण गणपतीनं सरवावं, सडा संवर्जन गणपतीनं करावं, अशा सगळ्या देवतांवर या भूतलावरती राज्य असणारा, ज्ञानानं एवढा संपन्न असणारा, संपत्तीनं 80 कोटी घरं सोन्याची होती, माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना, तुम्ही इतर कीर्तनातून ऐकत असता. 80,000 बायका होत्या, एवढं सगळं सामर्थ्य असताना ज्यानं त्याला मारले त्याला मला पाहायचं होतं, त्याचं डोळे भरून दर्शन घ्यायचं होतं, नाही का? कंठी प्रेम दाटे, नैनी नीरडोटे, हृदयी प्रगटे रामरूप. दर्शन घ्यायचं, दर्शन घ्यायचं होतं. खरोखर डोळे भरून पाहिलं मंदोदरीनं. पाहता श्रीमुख सुखावले, सुख डोळ्याची भूक नवजे माझ्या, जीवे गोड 3 अक्षरांचा रस, अमृत जया सफिके पुढे. प्रभू रामचंद्राने विचारलं, माता तुझे पती, मी सगळ्यांमध्ये मनुष्य पाहत होतो आणि त्यांनी माणसावर अधिराज्य जमवण्याचा प्रयत्न केला. मी प्रत्येकाला प्रेम देण्याचा विचार केला आणि महर्षी रावणानं, तुमच्या पतिराजांनी प्रत्येकाला त्रास देण्याचा प्रयत्न केला. माझं आणि मी या 2 शब्दांमुळे फक्त त्याचा पराभव झाला. माफ कर मला, तुझ्या पतीला मला मारावं लागलं. मंदोदरीने सांगितलं, नाही, तुमची काहीच चूक नाही. या भारताचं भूषण पंचकन्येपैकी एक असणारी मी सम्राज्ञी, रूप सुंदरी, मी असताना सुद्धा वल्कल घातलेली एखादी वनचर माणसाबरोबर फिरणारी, सौंदर्यवती पत्नी असताना वनचर माणसाबरोबर फिरणारी पत्नी, त्याची पत्नी ती सीता त्याला आवडली. याच्यापेक्षा कोणता तो अहंकार असावा लागतो, कोणता मत्सर असावा लागतो? याचं कारण फक्त रावणाचा पराभव होण्याची 2च कारण आहे, फक्त मत्सर आणि अहंकार. आणि म्हणून या 2 गोष्टीमुळे रावणाचा पराभव झाला. त्या वनचर असणाऱ्या तुमच्यासारख्या वनामध्ये फिरणाऱ्या रामचंद्रासारख्या पत्नीचं, सीतामाईचं वनामध्ये फिरणाऱ्या त्या
वनसम्राज्ञीचं अपहरण रावणानं केलं आणि तिला घेऊन आला. ही रावणाची बुद्धी होती. आणि प्रभू रामचंद्रजी, एक वाक्य मला तुमच्या संबंध बोलायचं आहे. माझ्या पतीनं एका स्त्रीला 1 महिना आणि 3 दिवस अशोक वाटीमध्ये कोंडून ठेवलं. आणि आज मीचे प्रभू रामचंद्रजी पाहिले, माझी सावली अंगावर पडल्यानंतर तुम्ही उभे राहिले, मला साष्टांग प्रणिपात केला. हा तुमचा भाव, तुम्ही राम आहात आणि तुमची कीर्ती जगाच्या शेवटच्या अंतापर्यंत राहील, असं चरित्र प्रभू रामचंद्राचं होतं. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, डोबार कुमार विठोबा कुमार विठोबा कुमार